बरं का मुलांनो, मी मंगला आवलगावकर. मी तुम्हाला माझं चॅनल आहे नवीन आजीबाईचा भटवा नावाचं, त्याच्यात गोष्टी तर सांगते, पण काही अनुभव पण सांगते ना. आज मी एक माझा अनुभव सांगणार आहे, प्रत्यक्ष घडलेला बरं का. मी गेली 35 वर्ष भगवद्गीता शिकवायचं काम करते आणि माझ्याकडं खूप मुलं मुली बायका सगळेजण येऊन शिकून गेलेले. तर त्या कामामध्ये मला खूप अनुभव निरनिराळे आले. त्यातलाच एक हा छानसा अनुभव आहे बरं का. एक दुसरीतली मुलगी माझ्याकडे आली बरं का. स्वानंदी जोशी नाव होतं तिचं. काय होतं? स्वानंदी जोशी. आता दुसरीतली म्हणजे लहानच होती ना ती, पण ती इतकी छान म्हणायची, अगदी स्पष्ट शुद्ध. आणि फक्त 6 महिन्यात तिने 18 अध्याय पूर्ण शिकले, मुखोद्गत केले. आणि 8 डिसेंबर 1919ला संगमनेरचं गीता परिवारचा जो खूप म्हणजे संपूर्ण भारतभरचे लोक आलेले होते तिथं, मुलं बोलवली ती 18 अध्याय पाठ असलेली. तर त्याच्यामध्ये मी 10 मुलींना इथनं घेऊन गेले होते. त्यात स्वानंदी पण होती आणि तिने तिथलं बक्षीस पण मिळवलं बरं का. 10च्या 10 मुलींनी बक्षीस मिळवलं. आणि बक्षीस काय होतं माहिती आहे का? सोन्याचं नाणं, त्याच्यानंतर गोल्ड मेडल, मोठंच्या मोठं सर्टिफिकेट, महावस्त्र आणि पुणेरी पगडी. प्रत्येकीला हे बक्षीस होतं त्यांच्याकडं. जवळजवळ 100च्या वर लोक होते 18 अध्याय म्हणणारे, आणि त्यापैकी 90-95 लोकांनी हे बक्षीस घेतलं. आणि गट वगैरे काहीच नव्हते. सानंदी दुसरीतली आणि ते संजय मालपाणी 52 वर्षाचे एकाच गटात सगळे. आणि स्टेजवर जेव्हा परफॉर्मन्स झाला त्यावेळेला रामदेव बाबांनी स्वानंदी आणि आणखीन 2 माझ्या विद्यार्थिनी सई आणखीन सावनी, तिघींना लहान होते ना ते सगळ्यात, गीता म्हणायला बोलवलं आणि काही त्यांच्याकडनं श्लोक म्हणून घेतले. तर तिथं तिने ते बक्षीस तर मिळवलंच. त्याच्यानंतर 2च महिन्यांनी शृंगेरीला गेली ती. तिथलं संपूर्ण 21,000चं बक्षीस तिने मिळवलं. आता तिला तर गीता पाठच होती ना. मग इथं नाथरेकरांच्या दरवर्षी परीक्षा होतात गीता जयंतीला, त्यात पण तिने भाग घेतला. ते तिचं तर नंबर येणारच होता. ती अगदी शुद्ध स्पष्ट अस्खलित म्हणत होती आणि तिचे 18 अध्याय मुखोद्गत होते. इथं पण तिचा पहिला नंबर आला. आणि मग बक्षीस समारंभ होता बरं का. बक्षीस समारंभाच्या दिवशी काय झालं, पदे म्हणून एक शिक्षणाधिकारी होते ना, प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होतं आणि त्यांच्या हाताने बक्षीस वाटप झालं. मग स्वानंदीचं नाव पहिला नंबर आला म्हणून घेतलं गेलं. स्वानंदी गेली त्यांच्याकडं बक्षीस घ्यायला. त्यांनी तिला थोडंसं म्हणायला लावलं आणि त्यांनी तिचं खूप कौतुक केलं. ते म्हणाले, अगं इतक्या लहान वयात एवढे 18 अध्याय तू मुखोद्गत केलेस, इतकं स्पष्ट आणि सुंदर म्हणतीस, तुझी तर कमालच आहे म्हणे. पण तुला जे कोण शिकवणार आहेत त्यांची पण खूप कमाल आहे म्हणे. असं म्हणून काय झालं, ते त्यांच्या खुर्चीवरून उठले आणि त्या लहानशा स्वानंदीच्या पायावर डोकं ठेवून त्यांनी नमस्कार केला आणि तुझे खरोखरच धन्य आहे म्हणे असं तिला ते म्हणाले. आता मला तर काही हे माहीत नाही ना, मी काही घराच्या बाहेर जात नाही. मी घरीच सगळ्यांना शिकवते. फोन नंबर देते, फोनवरनं त्यांचे नंबर लावते स्पर्धेसाठी, आणि त्यांचे पालक त्यांना स्पर्धेला घेऊन जातात आणि नंबर आले की मला त्यांचे फोन येतात. आता हे सगळं झालं त्यावेळेला मी होते पुण्याला. मग पुण्याला असताना एके दिवशी दुपारी फोन आला मला. आता त्याच्यावर नंबर होता, नाव नव्हतं, कुणाचं आहे म्हणून मी घेतला फोन, विचारलं. तर ते स्वानंदीचे बाबा बोलत होते. ते म्हणाले, मावशी मला तुमची आठवण आली म्हणून मी फोन केला तुम्हाला. तर म्हणलं ठीक आहे, काय म्हणला, काय म्हणते स्वानंदी, भार्गवी दुसरी मुलगी त्यांची. तर ते म्हणे काही नाही, तेच सांगायला तुम्हाला फोन केला म्हणे. आणि काल असा बक्षीस समारंभ झाला आणि पदे म्हणून जे अध्यक्ष प्रमुख पाहुणे बोलवले होते म्हणे, त्याने स्वानंदीच्या पायावर डोकं ठेवून नमस्कार केला म्हणे तिला.
आणि तिचं खूप कौतुक केलं. तर मला खूप म्हणजे हे तुम्हाला सांगावंसं वाटलं, म्हणून मावशी मी तुम्हाला आज मुद्दाम फोन केला. तर मग पालकांचे असे फोन येतात, असे एक एक विद्यार्थी तयार होतात. पाठांतरामुळं त्यांची एकाग्रता वाढते. त्याच्यानंतर मी निरनिराळ्या स्पर्धांना पाठवते, म्हणून त्यांच्यामध्ये स्टेज डेअरिंग येतं, कॉन्फिडन्स येतो आणि ते धीट होतात आणि ऑलराऊंड होतात. तर दुसरीतल्या मुलींनीही एवढं सुंदर बक्षीस मिळवलं आणि एवढी शाबासकी मिळाली. आणि पदे जे आहेत ना, ते शिक्षण खात्यातलेच आहेत आणि माझे मिस्टर शिक्षण खात्यात होते. माझ्या 2 मुली पण शिक्षण खात्यात आहेत. माझी मुलगी त्यांना ओळखती आणि मग अशा रीतीने मला ती हकीकत कळली. तर मला पण ते खूप ऐकल्यानंतर खूप आनंद झाला. आणि शिष्यात भवेत पराभवम, शिष्याने आपल्या गुरुचा पराभव केला की गुरुला आनंद होतो. आणि तसा हा आनंद ही माझी विद्यार्थी मला खूप विद्यार्थ्यांनी दिलेला आहे आणि देतातही. तर अशी एक छानशी सत्य घडलेली गोष्ट आहे, तुम्हाला मी तुमच्याशी शेअर केली. आवडली तर जरूर कॉमेंट करा, लाईक करा आणि धन्यवाद.